एनीवन हू हॅज सीन अ स्टॉर्म ॲट सी कॅन इमॅजिन द जर्नी. ज्यांनी कोणी समुद्रामधलं वादळ कधी बघितलं असेल तो कल्पना करू शकतो की ती जर्नी, तो प्रवास किती कठीण होता. द बोट वेंट अप अँड डाऊन ओव्हर द वेव्स ॲज हाय ॲज हिल्स. त्या समुद्राच्या लाटावर ती बोट हेलकावे खात होती, वर खाली जात होती. समटाईम्स इट स्टूड ॲट वन एंड, समटाईम्स ऑन द अदर एंड. कधी ती एका टोकाला उभी राहायची, कधी ती दुसऱ्या टोकाला उभी राहत होती. इट वेंट अप टू द टॉप ऑफ द वेव अँड देन डाऊन डाऊन इन द ग्रेट व्हॅली बिटवीन द वेव्स. ती लाटेवर वरपर्यंत सगळ्या टोकापर्यंत जायची आणि टोकावरून पुन्हा खाली घसरत घसरत त्या खोल लाटांमधल्या दरीमध्ये जायची. एव्हरी टाईम दे वेंट डाऊन द बोट नियरली वेंट अंडर द वॉटर. आणि एव्हरी टाईम, प्रत्येक वेळी जेव्हा ते खाली जायचे तेव्हा ती बोट जवळपास पाण्यामध्ये बुडते की काय असं वाटायचं, इतकी खाली पाण्यामध्ये ती बोट जायची. बट लिटल बाय लिटल, पुलिंग विथ ऑल देअर स्ट्रेंथ ऑन द ओअर्स, दे केम नियरर द रॉक. पण थोडं थोडं करून आणि आपली पूर्ण ताकद त्या वल्ह्यांवर लावून, ओअर्स म्हणजे वल्हे, ते कसे तरी त्या दगडापर्यंत आले. द विंड अँड द रेन वेअर सो स्ट्रॉंग दॅट ग्रेस कुड नॉट सी मेन अँड वुमन क्लिंगिंग टू द रॉक. आता विंड आणि वेव्ज एवढे होते, हवा आणि लाटा एवढ्या स्ट्रॉंग होत्या की ग्रेस त्या दगडापर्यंत तर आली, पण तिला ते लोक काही दिसू शकत नव्हते. शी ओनली हर्ड देअर क्राईज फॉर हेल्प. तिला फक्त त्यांच्या किंचाळण्याचा आवाज येत होता. शी नीडेड ऑल हर स्ट्रेंथ टू होल्ड ऑन टू द ओअर विच वॉज बिगर दॅन हरसेल्फ. आणि ते वल्हे एवढे मोठे होते, तिच्यापेक्षा मोठे मोठे वल्हे होते. आपली संपूर्ण ताकद लावून कसं तरी तिने ते पकडून ठेवलेले होते. ॲट लास्ट दे केम क्लोज टू द रॉक्स. शेवटी ते कसे तरी त्या दगडांपर्यंत पोचले. विल्यम डार्लिंग वॉज एबल टू जम्प ऑन टू द रॉक्स वाईल ग्रेस ऑल अलोन हेल्ड द टू मेन इन टू द बोट. विल्यम डार्लिंग यांनी दगडावर उडी मारली. ग्रेसने कसे तरी 2 माणसं बोटमध्ये बसवून त्यांना धरून ठेवलं. द 2 सेलर्स फ्रॉम द ब्रेक शिप वर एबल टू रो. आता परतीच्या प्रवासामध्ये ज्या लोकांना 2 माणसांना त्यांनी वाचवलेलं होतं ते बोट चालवायला सक्षम होते. ते हेल्प द डार्लिंग्स ड्युरिंग द लॉंग जर्नी बॅक टू द लाईट हाऊस. लाईट हाऊसला परत येताना त्यांनी कसंही डार्लिंग या म्हणजे ग्रेस आणि तिच्या वडिलांची मदत केली बोट चालवण्यामध्ये. देन ग्रेस अँड द 3 वुमन गेट आउट. त्यानंतर ग्रेस आणि त्यातल्या 3 वुमन्स ज्या होत्या त्या बाहेर पडल्या. ओल्ड विल्यम डार्लिंग अँड द 2 सेलर्स रोड बॅक अक्रॉस द डेंजरस सी टू रेस्क्यू द 4 मेन स्टील ऑन द रॉक. म्हातारे विल्यम डार्लिंग आणि ते जे 2 माणसं आलेले होते त्यांच्यासोबत 2 पुरुष, ते पुन्हा मग उरलेल्या लोकांना आणायसाठी गेले. म्हणजे 2 टप्प्यात त्यांनी लोकांना आणलं होतं. 9 लोक जे आहेत ते त्या दगडावर जी वाचवून चढलेले बसलेले होते आणि एका वेळी बोटमध्ये फक्त 7 माणसं बसू शकत होते, त्यामुळे त्यांना 2 फेऱ्या माराव्या लागल्या. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट नाव. आता ग्रेस घरी आल्यावरही तिला काही आराम करायचा वेळ मिळाला नाही. ऑल दॅट डे शी वॉज बिझी हेल्पिंग हर मदर टू वार्म अँड फीड द रेस्क्यूड पॅसेंजर. घरी आल्यानंतर दिवसभर ती आपल्या वाचवलेल्या लोकांना म्हणजे त्या रेस्क्यूड पॅसेंजर्सला वार्म करण्यामध्ये आणि त्यांना खाऊ पिऊ घालण्यामध्ये, त्यांच्यासाठी जेवण बनवण्यामध्ये बिझी होती. आफ्टर सेव्हरल डेज दीज पॅसेंजर्स वेअर एबल टू रिटर्न टू देअर होम इन इंग्लंड. काही दिवसानंतर ते पॅसेंजर्स आपल्या घरी जायला सक्षम झाले, घरी परतले. दे टोल्ड द स्टोरी ऑफ द ब्रेव गर्ल अँड हर फादर टू देअर फॅमिलीज अँड फ्रेंड्स. त्यांनी त्या शूर मुलीची आणि तिच्या वडिलांची गोष्ट आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सला सांगितली. सडनली ग्रेस डार्लिंग अँड हर फादर वेअर फेमस. आणि अचानकच ग्रेस डार्लिंग आणि तिचे वडील फेमस म्हणजे प्रसिद्ध झाले. द स्टोरी ऑफ देअर हिरोइझम वॉज टोल्ड इन द न्यूजपेपर. त्यांच्या हिरोइझमची स्टोरी ही न्यूजपेपरमध्ये सुद्धा छापून आली. मनी वॉज रेज टू हेल्प ऑल द लाईट हाऊस कीपर्स इन देअर डेंजरस लोनली लाईव्स. जेवढेही लाईट हाऊस कीपर्स हे डेंजरस आणि लोनली लाईफ जगत होते त्या सर्वांना लोकांनी पैसे गोळा करून मदत केली. ग्रेस अँड हर फादर वेअर गिवन अ स्पेशल रिवॉर्ड फॉर देअर हिरोइझम. ग्रेस आणि तिच्या वडिलांना त्यांच्या शौर्यासाठी स्पेशल रिवॉर्ड म्हणजे बक्षीससुद्धा, सन्मानसुद्धा मिळाला, बक्षीससुद्धा मिळालं. पुअर ग्रेस डिड नॉट लिव्ह लॉंग आफ्टर द रेस्क्यू. पण बिचारी ग्रेस त्यानंतर फार काळ जगू शकली नाही. ती डाईड ॲट द एज ऑफ 27. वयाच्या 27व्या वर्षी ग्रेस मरण पावली. बट शी इज स्टील रिमेंबर्ड फॉर हर अनसेल्फिश करेज. पण आजही लोक तिला तिच्या निस्वार्थ धाडसासाठी आठवण करतात. शी रिस्क्ड हर ओन लाईफ फॉर अदर्स. कारण तिने
दुसऱ्यांचा जीव वाचवायसाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता.